Hello students, today we will going to learn the external respiration. In the mechanism of respiration, first point is breathing. In previous lecture I was explained breathing. Today second point is external respiration. It is also called as the exchange of gases at alveolar level. It is the process by which gases are exchanged between the blood and the air. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, जो काही एक्सचेंज आहे तो ब्लड आणि एअरमध्ये होतो. ह्याच्यामध्ये आता बघा दिसतंय डायग्राममध्ये आपल्याला हे अल्व्हिओलाय लंग्समध्ये असतं आणि ह्याच्यामध्ये ऑक्सिजन येतो आणि तो ऑक्सिजन ह्या ठिकाणी हा ब्लडकडे जातो. म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन अल्व्हिओलाय अँड blood capillaries. Okay, then this is the structure of alveoli. Alveoli is consist of simple squamous epithelium cells. These are present on the basement membrane. And blood capillaries are surrounded on the alveoli, and these blood capillaries also made up of the simple squamous epithelium cells. The alveoli and blood capillaries are thin walled. Alveoli कशा असतात, thin walled, and blood capillaries सुद्धा कशा असतात, thin walled, पातळ असतात. and त्याच्यामुळं काय होतं, they are helpful for the exchange of gases, or they are helpful for the diffusion of gases. तर डिफ्युजन हा शब्द इथं का आलेला आहे, डिफ्युजन म्हणजे आपल्याला माहिती आहे there is a movement of air from the higher concentration to the lower concentration, आणि म्हणून इथं डिफ्युजन ऑफ गॅसेस हा शब्द आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये डिफ्युजन ऑफ गॅसेस म्हणजे काय बघा, from an area of higher partial pressure to an area of lower partial pressure until the partial pressure is the two region reaches equilibrium. म्हणजे ज्यावेळेस या ठिकाणी हे हायर पार्शियल प्रेशर असतं ऑक्सिजनचं, ते त्या ठिकाणी लोअर पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजनकडे मूव्ह होणार आहे. In this diagram there is a alveoli. The oxygen partial pressure is more. It is about partial pressure of oxygen is 104 mmHg, millimeter of mercury. It is more and passed to the blood. हे जे ऑक्सिजन आहे ते आता कुठे येणार आहे, ब्लड कॅपिलरीजमध्ये, आणि ह्या ब्लड कॅपिलरीजमधून ते ह्या ठिकाणी हार्टकडं जातं. हार्टकडं आता आपल्याला माहिती आहे हार्टमध्ये 4 चेंबर्स असतात. त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी ह्या साईडला हा लेफ्ट ऑरिकल आहे, हा लेफ्ट व्हेंट्रिकल आहे, हा राईट व्हेंट्रिकल आहे आणि हा राईट ऑरिकल आहे. हे आपण सर्क्युलेशनमध्ये डिटेलमध्ये बघणारच आहोत. इथं आपल्याला फक्त बघायचं आहे की ऑक्सिजनचा पार्शियल प्रेशर हायकडून लोकडे कसा मूव्ह होतो. तर याच्यामध्ये हा जो ऑक्सिजन आहे तो ह्या ठिकाणी हार्टमध्ये येतो थ्रू द पल्मोनरी व्हेन्स. इथं काय असतात, पल्मोनरी व्हेन्स. ऑक्सिजन आहे त्या ब्लडमध्ये, म्हणजे ते कसलं ब्लड असतं, ऑक्सिजनेटेड ब्लड. And this oxygenated blood is passed into the left auricle through pulmonary veins, and then passed into the left ventricle, and then passed to the all body parts. आणि ते मग कुठं जातं, पूर्ण बॉडी पार्ट्सकडे जातं, टिश्यूकडे जातं थ्रू ॲवोर्टा. ॲवोर्टामधून ते पूर्ण आपल्या बॉडीमध्ये पास होतं ऑक्सिजनेटेड ब्लड. आता इथं जे पार्शियल प्रेशर होतं ऑक्सिजनचं ते 104 होतं mmHg. मग आता हे टिश्यूकडे गेलं आणि टिश्यूमध्ये काय केलं गेलं, ते वापरलं गेलं, ऑक्सिजन वापरलं गेलं, आणि त्यामुळे ह्या ठिकाणी काय होणार आहे, त्याचं पार्शियल प्रेशर हे ऑक्सिजनचं कमी होणार आहे. ऑलरेडी तिथं त्या टिश्यूमध्ये कमीच असतं आणि म्हणून तर त्या ठिकाणी हायर टू लोअर त्याचं त्या ठिकाणी मुवमेंट होते.
मग ह्या पार्शल प्रेशर ऑफ ऑक्सिजन हा किती असतो ह्या ठिकाणी, तर तो वापरून त्या ठिकाणी जवळजवळ 40 mmHg असतो टिश्यूमध्ये. आता परत काय होणार आहे, ह्या टिश्यूकडून तो परत हार्टकडे जाणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आता ह्या पार्शल प्रेशर ऑफ CO2 असणार आहे. आणि हे पार्शल प्रेशर ऑफ CO2 देर इज अबाउट मोर मीन्स 45 mmHg. Partial pressure of CO2 is more. It is about 45 mmHg. Again, this passed into the right ventricle, then right auricle through superior and inferior vena cava. Superior and inferior vena cava ज्या हार्टच्या असतात त्याच्यामधून हे सगळं जे डिऑक्सिनेटेड ब्लड आहे ते कलेक्ट केलं जातं आणि ते मग त्या ठिकाणी परत कुठे येतं, लंग्समध्ये, अल्व्हिओलायमध्ये येतं. आणि ते जे आहे पार्शल प्रेशर ऑफ CO2 इथं लंग्समध्ये, अल्व्हिओलायमध्ये जेव्हा येणार आहे ते असणार आहे 40 mmHg. इथं 45 mmHg होतं ते आता इथं काय आहे 40 mmHg. देर इज ए डिफ्युजन ऑफ गॅसेस फ्रॉम हायर पार्शल प्रेशर टू लोअर पार्शल प्रेशर. This is the diagram of exchange of gases between alveolus and capillaries. बघा आता ह्याच्यामध्ये ऑक्सिजन आलेला आहे आणि हा ऑक्सिजन ह्या ठिकाणी परत ह्या ब्लड कॅपिलरीज थ्रू पल्मोनरी व्हेन्स, ब्लड गॅसेस टू द पल्मोनरी व्हेन्स टू हार्टकडे गेलेला आहे. आणि त्याचबरोबर हा जो CO2 आहे तो CO2 ब्लड फ्रॉम पल्मोनरी आर्टरी थ्रू हा कॅरी केलेला आहे आणि परत हा CO2 ह्या एअरमधून हा पास होत आहे.